तालुक्याचा सगळा रिव्ह्यू घेतला आम्ही आणि त्याच्यामुळे बारामतीमध्ये जल जीवन मिशन आणि स्मार्ट मीटर बद्दल प्रचंड अस्वस्थता आहे आणि अनेक काही कामं लोकांची म्हणणे की दादा असताना अनेक कामं जी ऑटो पायलट मध्ये होती त्यातला काही निधी दादा गेल्यानंतर त्या वेगाने येत नाहीये अशा लोकांची काही भावना होती. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे त्याचा एक फॉलोअप आणि स्मार्ट मीटर बद्दल वाढणारी अस्वस्थता त्याच्याबद्दल माझं स्वतः कलेक्टरांशी बोलणं झालं आणि त्याचबरोबर काल इंदापूरमध्ये ही गोष्ट माझ्या कानावर आली आणि आज बारामतीतही पोलीस यंत्रणा किंवा क्राईम वाढलाय अशी एक भावना या लोकांच्या मनात आली. त्यामुळे ह्याचाही एक SP आणि पोलीस प्रशासनाकडे फॉलोअप, जल जीवन मिशन JJMची कामं जी अर्धवट राहिली ती पूर्ण करण्याचा फॉलोअप आणि स्मार्ट मीटर बद्दल असणारी अस्वस्थता या तिन्हीचा रिव्ह्यू आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या एक आठवड्याभरात या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारकडे मागून सामान्य कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या बारामतीकराला न्याय कसा मिळेल याच्यात आम्ही जातीने सगळे लक्ष घालतो. कर्जमाफी लांबणीवर पडली असं पुन्हा एकदा ही फसवी कर्जमाफी आहे हे दिसतच आहे. तुमच्या सगळ्या चॅनलवर तारीख पे तारीख येते सरकारकडून आणि ठोस काही महाराष्ट्र सरकारकडून येईना. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप या सरकारकडून होतंय. हे तुम्हालाच तुमच्या चॅनलवरच दिसतं. नाही, मनसेचे संदीप देशपांडे म्हणतायत की मिसिंग लिंकचा जो प्रश्न आहे तो त्याला जबाबदार नेहरू आहेत आणि ज्यांना अडचण होत आहे तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जावं असं वक्तव्य त्यांनी केलं. मी काय ऐकलेलं नाही, वक्तव्यच ऐकलेलं. काय वाटतंय मिसिंग लिंक मध्ये जे मी कालच मागणी केली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची इन्क्वायरी लावली पाहिजे. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला कळलं पाहिजे की मिसिंग लिंकचा एवढा मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालं पहिल्याच पावसामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की एवढं डिझाईन टेक्निकली साऊंड आहे की काहीच तिथे होणार नाही आणि अशाच वेळीच पहिल्याच पावसात एवढं मोठी घटना झालेली आहे. 18 तास मिसिंग लिंक बंद होती. याचा अर्थ ही मोठीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. तिथले जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना उत्तर द्यावं लागेल. सरकार असताना पावसानं होणार नुकसान हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आरोप असला. आता ज्यावेळेस भाजपच्या सरकारवर किंवा महाविकास सरकारवर टीका करतात त्यावेळेस म्हणतात की दैवी घटना किंवा निसर्गाची घटना याच्यावरती विरोधी पक्षाने राजकारण करू नये. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. आणि महत्वाची गोष्ट, आता 12 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे 70 वर्षाचे हिशोब विचारणाऱ्यांना आता 12 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल. कारण का सगळीकडेच काही कसं का होईना घर फोडा, पक्ष फोडा असे उद्योग करून 12 वर्ष त्यांची सत्ता आहे ना, 1 दशक झालाय. त्याच्यामुळे आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला नावं ठेवून प्रश्न सुटणार नाही. त्यांना जबाबदारी घ्यायला लागेल आणि मायबाप जनता उत्तर मागणारच आहे आणि मागतेच आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच सत्तेत सहभागी होईल याची माहिती आहे. ही 12 वर्ष गोष्ट मी ऐकते.